आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतं। या संदर्भात बोलण्यासाठी कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत। सर, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, कुठल्या मुद्द्यावर चर्चा होईल असं तुम्हाला वाटतं? काय मुद्दे असणार आहेत? नक्कीच जे मुद्दे येणार आहेत ते महाराष्ट्राच्या हिताचे असणार आहेत, मुंबईच्या हिताचे असणार आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नक्कीच मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी जे सकारात्मक विविध क्षेत्रांमध्ये विविध शेतकऱ्यांसाठी विषय असतील, सामान्य नागरिकांसाठी विषय असतील, आमच्या गृहिणी कामगारांसाठी विषय असतील, विविध पुनर्विकासाच्या प्रकल्पासाठीची धोरणं असतील, तर याच्यामध्ये निश्चितपणाने सकारात्मक दृष्टिकोनातून या अधिवेशनामध्ये आम्ही मतं मांडणार आहोत आणि नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होऊन आम्ही नक्कीच पुढे हे अधिवेशन संपल्यानंतर नागरिकांना ह्या बाबतीची संपूर्ण माहिती आम्ही दिली। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्याचा कार्यक्रम होता, विरोधकांनी या चहापाण्याच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला, कसं बघताय? या बाबतीमध्ये ही प्रथाच आहे, परंपराच आहे, त्याप्रमाणे विरोधी पक्ष त्याप्रमाणे वागलेला आहे आणि नेहमीच त्यांना असं वाटतं विरोधी पक्षाला की आपण जर चहा पाण्याला बसलो तर नागरिकांमध्ये वेगळा एक मेसेज जाईल, पण तसं न करता त्यांनी सर्वांनी मिळून एकत्रितरित्या ह्या महाराष्ट्र विधानसभा आपली चालवली पाहिजे आणि विरोधी पक्षांची त्यांची भूमिका इतर ठरवलीच पाहिजे, पण चहापान म्हणा किंवा एकत्रितरित्या काम करण्याने नक्कीच आपण चांगल्या दृष्टीने महाराष्ट्राचा विकास घडू शकतो, हे नक्कीच मी विरोधी पक्षाला सांगेन। अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर येत आहे, कशा प्रकारची तयारी असणार आहे आणि मुंबईचा महापौर कोण असणार आहे? महापौर तो महायुतीचाच असणार आहे आणि नक्कीच आम्ही मुंबई पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा मोठ्या डौलाने भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकेलच, याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे आणि नक्कीच आमची कामं त्या पद्धतीने चालू आहे, संपर्क चालू आहे आणि नक्कीच संपूर्ण 227 वॉर्डांमध्ये महायुतीचे उमेदवार हे चांगल्या पद्धतीने निवडून येतील। धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल। हे होते कुर्ला विधानसभेचे आमदार मी गुणवंत नगर, DRV न्यूज, नागपूर।